सांस्कृतिक मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर औद्योगिक वसाहत गोकुळ शिरगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने दिंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। शाळेच्या परिसरात सर्वप्रथम श्री रावसाहेब नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप कोथळे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांची वेशभूषा करून साकारलेली विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि स्वामी समर्थ यांची रूपं सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। यावेळी कणेरीवाडी गावातील हिंदकेसरी विजेत्यांच्या बैलगाडीत संतांची मिरवणूक काढण्यात आली। दिंडी शालेय परिसरातील माधवनगर, पद्मावती कॉलनी, एकता कॉलनी, पंथ मंदिर आणि सुपरहिट चौक या भागातून नेण्यात आली। ठिकठिकाणी गोल रिंगण व पारंपरिक कला सादरीकरण करण्यात आले। जयघोष, माऊली, माऊलीचा आवाज आणि विद्यार्थ्यांची भक्तिभावना यामुळे परिसरात एक नवचैतन्य निर्माण झाले। गावकऱ्यांनी चिमुकल्यांना चॉकलेट, राजगिरा लाडू व केळी देऊन कौतुक केले। यानंतर सर्व विद्यार्थ्यांना कणेरीवाडी येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले। दर्शनानंतर शाळेत परत येत गोल रिंगणात विठ्ठलाच्या गजरात दिंडीची सांगता करण्यात आली। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।